हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. रात्री जवळजवळ मी 1:30 वाजता झोपले आणि त्यानंतर सकाळी 5 वाजता उठले. जेव्हा आपण कोणाची वाट पाहत असतो ना तेव्हा म्हणजे दिवस जात नाही, सेम ती सिच्युएशन होती. आणि श्री उठायच्या आतमध्ये उठायचं होतं आणि रेडी व्हायचं होतं, कारण तो उठल्यानंतर मग काय त्याने साडी वगैरे मला वेअर करून दिली नसती. सो मग मी म्हटलं की तो उठायच्या आतमध्ये सगळं करूयात. सिंपल साडी घातली, कारण श्रीला कॅरी करून ह्या गोष्टी करणं थोडंसं अवघड जातं. माझ्या जे समोरची दीदी आहे तिचे पण फोन उठलीस का नाही, कारण मी म्हटलं ना तिचे मिस्टर ह्यांना आणायला जाणार होते, म्हणजे यांच्या जे काही लोक गेले होते त्यांना, त्यामुळे ते मला अपडेट्स देत होते. आणि तसं अपडेट्स म्हणजे कधी येणार कधी नाही, कारण लास्ट टाईम हे खोटं बोलले होते माझ्यासोबत की 9 वाजतील आणि 6:30 वाजता तर बेल वाजवलेली. तर मग मला ह्यावेळेस रिअल अपडेट्स मिळत होते, त्यामुळे मग काय सगळ्या गोष्टी मला इझिली पॉसिबल होत होत्या. श्रीचं मी रात्रीच आवरून त्याला झोपवलेलं, कारण म्हटलं जर सकाळी ते लवकर आले तर माझं जरी नाही आवडलं तरी ॲटलिस्ट श्री तरी व्यवस्थित असावा. म्हणून मग काही श्रीचं रात्रीच आवरलं होतं, झोपले. सकाळी उठले, घरातली बाकीची सगळी कामं आवरली, झाडून घेतलं. त्यासोबत जे थोडीशी भांडी होती तीही, जेवणही मला रात्रीचं समोरच्या दीदीने दिली होतं. म्हणजे जे काही छोटे मोठे कामं होते ते सगळे आवरून घेतले आणि त्यानंतर छान अशी रेडी झाली. छोटासा हेअर क्लच लावला, जो की अजूनही छान वाटत होता. सुंदर रेडी झाले. आता रेडी झाल्यानंतर ॲक्च्युली हा थोडासा व्हिडिओ क्लिप घेताना चुकला, म्हणजे एक्झॅक्ट पूर्ण असं कळत नाही आहे. तर चला आता त्यांची वाट पाहूयात. ते पोहोचले होते. त्यांची कंपनी सेफली आली, त्यामुळे त्यांना नाश्ता होता. त्यासोबत मंदिरात त्यांच्या कंपनीची पूजा वगैरे सुद्धा होती, मग त्यांचा तिकडे नाश्ता चाललेला. मग इकडं दिवा लावून घेतला. त्यासोबत जे मी गुलाबाच्या फुलं आणलेले त्याच्या थोड्याशा पाकळ्या करून घेतल्या आणि माझ्या पुढच्या तयारीला सुरुवात झाली. आल्यानंतर फक्त डोअर ओपन करायचा, बस एवढंच ठरवलेलं. आणि जो ब्लास्ट होता तो, आणि औक्षण तर मी नेहमीच करते, म्हणजे जेव्हा पण ते येतील किंवा ते बाहेर ड्युटीसाठी जाणार असतील तेव्हा औक्षण हे आमचं नेहमी असतंच. तोपर्यंत माझं पिलूही उठलं. त्याला मी रेडीच केलं होतं, फक्त गन पावडर केलं आणि कॅप वगैरे घातली आणि माझं बाळही रेडी झालं. आता आम्ही दोघेही वाट पाहत होतो त्यांची येण्याची. खूप आनंद होता. आनंद एवढा असण्यामागचं कारण म्हणजे मला रिॲक्शन बघायची होती श्रीची. श्री काय रिॲक्ट करतोय किंवा श्री त्याच्या पप्पांना बघून त्याची रिॲक्शन काय असेल. कारण कुणाचा जरी फोन आला तरी तो पप्पा पप्पा, मला आणून द्यायचा, मम्मा पप्पा. म्हणजे त्याला एवढं समजलेलं की फोन येतो तो फक्त म्हणजे पप्पांचाच, कुणाचा जरी आला ना तरी पप्पा पप्पा. मग काय छोटासा आनंद श्रीसोबत पण शेअर केला, कारण आम्ही दोघेही हॅप्पी आहोत. ॲटलिस्ट 3 महिने तरी आम्ही आता सोबत आहोत. त्याच्यानंतर त्यांची वाट बघून म्हणजे एवढे फोन केले असतील, कधी येणार कधी येणार कधी येणार, पण त्यांचं काय कधी येणार ते एक्झॅक्ट सांगतच नव्हते. आणि फायनली आपली डोअर बेल वाजली आणि मी खूप हॅप्पी झाले. काय गई मुझसे ये उसने खेल खेल के खराब किया है. नका फोडू, नसल फुटत त्याच्या नका काना फोडू. कोण आहे श्री? कोण आहे श्री? कोण आहे? अरे ये बहुत कौन है श्री? पप्पा खराब खराब हुआ होगा, ऐसे पटक चल बाबू चल श्री यो अरे अभी अभी फोड़ क्या बता ट्राई करो. काढलं क्या
वो जाता नहीं लेकिन गया. दर साखर आ दर की रियल कमांडो है ये, हमें नकली कमांडो, ग्राउंड वाले कमांडो है. आप भी लड़ाई करते हैं. वो देख रहा है कि कौन है. श्री ओ श्री टाटा लगाएगा इसको हाथ. तर फायनली श्रेयांशचे पप्पा आलेले आहेत. कोण आहे रे बाळा? पण पप्पा आला तरी ते तुमच्याकडे नाही तर कोणाकडे जात पण नाही. पप्पा चला. पिक कुठे आहे आपली पिक? ये बघू तिकडे घरात आहे. ये गो बाई, ये गो बाई, ये गो बाई, ये गो बाई. चल चल गो बाई, चल नाही चल चल चल. या या चाचा टाटा कर मम्मा का टाटा. 3 महिने टेन्शन नाही म्हणा. हो. कोण आहे रे श्री? पप्पा म्हण की. ती कन्फ्युज आहे. ओय पिटुकल्या, ओय पिटुकल्या. ती कन्फ्युज आहे. मारायचं नाही श्री. बघ ना. मम्मानं कुठं मारलं होतं तुला? कुठं मारलं मम्मानं? नाही मारलं म्हणून. नाही मारलं. आता टेन्शन घ्यायचं नाही. घ्या. याला माझा हात अवघडून आलाय. बघा चलणार आहे बाळा. पप्पा आहे की आपले पप्पा. पिप्पी कोल नेत मारायचं नाही श्री. पोरगं कुठल्या मॉडेलचं दिसतंय? नाक शेमच दिसते. नकटा ना. होय श्री. लयच दमवलंय पोरं. टाटा 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 टाटा. बाय बाय. अयो बाय बाय. अयो ये म्हणतो. नाही ये नाही. बाय बाय कर. बाय बाय. बर ना. चला अरे अरे ये काय बघू. सरप्राईज होणार. सरप्राईज. आम्ही तर बघितलंच नव्हतं. बब्याने केलंय माझ्या. आहे का नाही का बब्बू? कोणी केलं? श्रीची मेहनत आहे. श्रीची झोपायची मेहनत आहे. चला बसून घ्या. आपण केक आणू. केक आवडतो ना तुला? हा बस बस पप्पावर. हा ते आता तुम्ही अनोळखी आहे म्हणून शांत आहे. ती कळेल की तुम्हाला काय चीज आहे. माझी हाऊसच फिटवली त्यांनी. बघितला माझ्या. तुला लाव. पप्पा साखर नको. खाता का साखर?
चाललंय काय नक्की मम्मा? श्रेय वेलकम म्हणा पप्पाला. वेलकम होम पप्पा. पप्पा चल चल पकडा. हॅपी न्यू इयर. सगळं एक साथच होय. हा तू या साईडला लाव. श्रीकांत बघतोय. बाज बाज एवढंच खायचं. थांबा की जरा खाऊया तर आधी. बघू. बस छान छान आहे का? तिखट लागलं होय तुला? धर. तिखट लागलं होय? केक तिखट लागला. बस बस बस. तर फायनली फौजी आलेले आहेत. मी 7 वाजल्यापासून रेडी आहे आणि ते 8:30 वाजता आले असतील. आणि चला तर आता काय नाही, आता हे सगळं जो नटापटा आहे तो आवरायचा आणि नाश्ता करायचा. श्री मस्तपैकी श्रीने नाही ओळखलेलं, म्हणजे श्रीची जी रिॲक्शन आहे ती नोन पण आहे आणि अननोन पण आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की ओळखीचा आहे पण तो जात नाहीये एवढा. तर चला आवरून घेते आणि त्यानंतर भेटते. आता अजून पप्पाला पी दे. आलंच माझं पिटकलं. पी दे पी दे. त्यानंतर मस्त जेवण वगैरे झालं. त्यांचा फेवरेट मेनू म्हणजे नॉनव्हेज ते त्यांच्यासाठी बनवलं होतं आणि त्यांनी जे आणलेले कपडे होते ते ट्राय केले. आता ते आल्यानंतर 4 दिवसानंतर ब्लॉग पोस्ट होतोय. श्रीने एवढं दमवलंय ना या 4 दिवसात. त्याला वाटतंय आपल्या घरी कोण आले आणि कोण अननोन आहे. तो ते असले की जेवण पण करत नाहीये आणि रोड. मला वाटलेलं हे आल्यानंतर मला छान असा आराम भेटेल, तर सगळं उलटच झालंय. श्री पहिला तरी खाली खेळत होता, पण आता त्याने खाली खेळणं सोडून दिलंय. तो फक्त मला म्हणतोय की घे, आपल्या घरात कोणीतरी आहे, मला घे. आणि त्याच्या पप्पांना तर म्हणजे त्यांच्याकडे तर कसलाच जात नाहीये. आल्यानंतर थोडासा गेला असेल तेवढंच. असो, आता त्याला हळूहळू सवय होईल आणि पुन्हा त्यांचा ड्युटीचा टर्न होईल. कदाचित हे फौजींचं आयुष्य असंच असेल.